स्वामी समर्थ दोस्तो. तर आज बनवलेले बेसनाचे लाडू. असे बेसनाचे लाडू तुम्ही कधी खाल्लेले बी नसते आणि कधी हे बी केले नसे. खूप वेगळ्या पद्धतीचे आणि वेगळ्या याचे बनवलेले आहेत. खूप छान आलेले आहेत. तुम्हाला मी फोडून दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता त्याचं टेस्टर, त्याचं हे खूप सुंदर झालेलं आहे. खायला एकदम मऊ आणि स्मूथ, इतकी टेस्टी, खूप सुंदर झालेले आहेत बेसनाचे लाडू. तर चला मग बघूया हे बेसनाचे लाडू आपण कसे बनवले आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, काही कठीण नाही. तर इथं मी डाळ्या घेतल्या ज्या आपण याच्यात वापरतो, चिवड्यामध्ये वापरणारे ज्या डाळ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. त्या जवळजवळ अर्धा किलो डाळ्या आहेत आणि पिठी साखर घेतलेली आणि बाकीचं याचं साहित्य मी ते तुम्हाला बनवता सांगेन. तर आधी मी ह्या डाळ्या आहेत ना साफ करून घेईल, त्याच्यात काही आहे का नाही ते चेक करून घेईल आणि नंतर मग त्यांना आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. काही काही ना काही डाळ्यांना असं फोतऱ्या लागलेलं असतं वगैरे, ते सगळे काढून घ्यायचे आणि मग नंतर आपण यांना बारीक करून घेऊ. तसं माझ्या डाळींमध्ये काहीच नव्हतं, फक्त ते 1-2 फोतऱ्याचे डाळ्या होत्या, दुसरं काहीच नव्हतं, घाण नव्हती, काहीच नव्हतं. तर चला मग आता हे आपण बारीक करून घेऊ आणि मी हे करून घेते. आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यातच मी ऑलरेडी पिठी साखर बी केली होती आणि त्याच्यातच इलायची पण मी डाळ्यांबरोबरच टाकून घेतली. आधी पिठी साखर बारीक केली आणि नंतर मग आता डाळ्या करून गेल्या आणि त्याच्यातच इलायची टाकून दिली, म्हणजे ती बारीक होऊन जाईल. तर हे बघा, चला मग आपण बारीक करून घेऊ. हे माझं बारीक झालेलं आहे. हे बघा, बघू शकता एकदम बारीक झालेलं आहे. आणि तुम्हाला थोडंसं जाडसं वाटत असेल तर तुम्ही परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घेणार, नाही तर मग चाळून घ्या. चाळण्याने पण होऊ शकतं. इथं आता माझी जवळजवळ सगळी पिठी साखर झालेली आहे. सॉरी, डाळ्या भाजल्या गेलेल्या आहेत. आता इथं मी पॅन ठेवलेलं आहे. पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकेल. तूप आपल्याला जसं जसं लागेल ना त्या हिशोबाने थोडं थोडं टाकायचं. साधारण आपण भाजायला जेवढं लागतं तेवढं टाकायचं. अगर तुम्हाला वाटतं असेल कमी तर तुम्ही अजूनही टाकू शकता. हे बघा, मी 2-3 माझा छोटा चम्मच आहे ना, म्हणून मी थोडंसं जास्त हे करते. आता मी हे अर्धं पीठ टाकेल आणि अर्धं नंतर टाकेल. हे बघा, मस्तपैकी आता खरपूस कलर बदलत नाही तोपर्यंत आपण याला चांगलं भाजून घ्यायचं. आणि ॲक्च्युली आपल्या डाळ्या ऑलरेडी भाजलेल्या असतात, म्हणून यांना जास्त भाजायची गरज नाही आहे. पण तरी आपल्याला थोडंसं तो कच्चा पण असतो ना, तो फक्त जाण्याकरता थोडंसं भाजून घ्यायचं. नाही, कलर नाही बदलू द्यायचा, पण नॉर्मली तो कच्चा पण जाण्याकरता थोडंसं भाजून घ्यायचं. आपण असे कच्चे डाळ्या त्या खातो म्हणून काही एवढं गरज नाही भाजायची, पण मग जास्त भाजायची गरज नाही आहे. थोडंसं आपण हे भाजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण ते एका परातमध्ये याच्यात काढून घेऊ, डिशमध्ये. आणि त्याच्यातच मग आपण पिठी साखर वगैरे आणि माझी इलायची मी याच्यात बारीक करून घेतलेली, म्हणून मला ओढून इलायची टाकायची गरज नाही. तर इथं बघा, मी अजून थोडंसं तूप टाकते, कारण मला थोडंसं मोकळं मोकळं वाटत होतं, तूप कमी वाटत होतं, म्हणून मग मी अजून थोडंसं तूप टाकलं. तूपचं प्रमाण मी तुम्हाला शेवटी सांगेल की नेमके मला तूप किती लागलं. तर हे बघा, इथं मी माझं जवळजवळ हे भाजलं गेलेलं आहे. आणि हे बघा, मस्तपैकी हे एकदम बारीक एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे. तर चला मग आता हे मी पॅनमधून अजून थोडंसं हे करून घ्यायचं, नंतर मग पॅनमधून काढून घेऊ. ते बघा, मस्तपैकी हे झालेलं आहे. चला मग आता मी हे काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं मी परातमध्ये काढायला घेतलं.
ॲक्च्युली काय झालं, परात मी घ्यायला गेली ना, तोपर्यंत थोडंसं लागून गेलं तिथं माझं खाली आणि थोडंसं लाल जास्त होऊन गेलं. हे बघा, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, थोडंसं लालसर झालेलं आहे, पण मग काही हरकत नाही, जास्त नाही झालेलं. ते मी तिकडं परात घ्यायला गेली आणि माझ्याकडनं गॅस चालू राहिला त्याच्यामुळं ना थोडंसं हे झालं, पण मग काही जास्त वाटत नाही आहे. आता चला, मग आता दुसरं आहे ते पण आपण भाजून घेऊ आणि तेही मी आता भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता हे बघा, बघू शकता माझे पीठ, जे डाळ्या होत्या, डाळींचं आपलं पीठ होतं ते टोटली सगळं आपलं भाजलं गेलेलं आहे. आता हे मी नॉर्मली थंड होऊ देईल, म्हणजे पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं, थोडंसं हे होऊ द्यायचं आणि हे जे दोघं होते ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपलं पहिलं आणि आताचं जे दोघं वेगवेगळं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मध्ये काही गठोळ्या वगैरे असतील त्याही आपण कमी करून घेऊ. आणि हे बघा, इथं मी माझं आता हे करून घेतलं आहे, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यात मी पिठी साखर टाकेन आणि थोडंसं तूप गरम करून टाकेन. आता ते आपल्याला किती लागतं त्याच्यावर आहे, कारण की पिठी साखर आणि हे मिक्स झाल्यावर मग आपण चेक एकदा करू की आपल्याला. तर आता ही मी पिठी साखर टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेईल. आणि हे एक गोष्ट चांगली लक्षात ठेवायची की आपण जेव्हा ओढून जी पिठी साखर टाकतो ती चांगली मिक्स होऊन जायला पाहिजे, नाही तर मग एक साईडला खूप गोड होऊन जाईल आणि एक साईडला एखादला लाडू पापला खूप हे होऊन जाईल, पिका होऊन जाईल. तर याच्यासाठी हे पीठ चांगलं मिक्स करणं खूप गरजेचं आहे. आणि ही पद्धत खूप सोपी पद्धत आहे. फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी आपण पिठी साखर टाकतो ती व्यवस्थित त्याच्यात मिक्स झाली पाहिजे. आणि जेवढी तुम्ही चांगली मिक्स करून घेणार तेवढं ते तुमचं आपलं चांगलं येईल. आता मी इथं चाळोळी घेतलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी काजू, बदाम तुम्हाला जे आवडलं ते टाकू शकता. हे तुम्ही भाजून बी घेऊ शकता ते तुपामध्ये. मी ही थोडीशी कच्चीच टाकणार आहे. ते तुपामध्ये वगैरे भाजून काहीच घेतलेलं नाही, मी ती तशीच टाकली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाजून घेऊ शकता. आणि याच्या जागेवर तुम्ही काजू, बदाम या कुठले ड्रायफ्रूट असते ते तुम्हाला टाकायचे असले तुम्ही टाकू शकता. मी इथं पद्धत चाळोळी टाकते. आता हे माझं सगळं मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता तूप टाकेन. आता अंदाजे मी तूप गरम केलेलं आहे. टोटली मी अर्धा किलो तूप घेतलेलं होतं. आता त्याच्यात मला किती लागतं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. आता हे एवढं मी तूप टाकलं, भरपूर तूप टाकलं. आता मी हे चांगलं मिक्स करून घेईल आणि तूप गरम करून मग टाकायचं, थंड तूप टाकायचं नाही, तर मग ते मिक्स व्यवस्थित होणार नाही याच्यासाठी. आणि गरम केलेल्या तुपाचा अंदाज आपल्याला समजतो, थंड तुपाचा अंदाज समजत नाही, कारण ते गोठलेलं असतं. ते हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आणि आपण परत एकदा चेक करू की आपल्याला तुपाची गरज आहे या नाही आहे. अगर अशा तर आपण परत अजून गरम करायचं, ते टाकायचं. तर ह्या पद्धतीने बघा मी अजून परत तूप टाकते. बघा मला जवळजवळ बरंचसं तूप लागलं. आणि डाळ्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये तूप जास्त हे ऑब्जेक्ट करतं आणि ते त्याला तूप जास्त लागतं. आपलं जे साधं आपण डाळ दळून ती बेसन पीठचं करतो ती त्याला तूप कमी लागतं, याला तूप जास्त लागतं. पण मग टेस्ट खूप छान लागते, दोघांची टेस्ट छान लागते. याची खूप सुंदर लाडू झालेले, खूप छान टेस्ट येते. आता इथं मी आता हे बघा मी आता हाताने मिक्स करते, कारण थोडंसं थंड होऊन गेलं आणि हाताने चांगलं जेवढं आपल्याला मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे होईल. आता आणि नंतर मी एक लाडू आपण बांधून बघू की तो कसा आला काय. अगर चांगला वाटेल तर ठीक आहे, नाही तर मग आपण परत तूप त्याच्यात घालून घेऊ. हे बघा या पद्धतीने चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला चांगलं मिक्स करता येईल तेवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप सुंदर लाडू आले, खूप छान लाडू आले. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीचे ते बेसनचे लाडू. एखाद्याला खूप वाटतं आपल्याला की बेसनचे लाडू म्हणजे खूप कठीण आहे, हे करावं लागतं ते करावं, पण
काही गरज नाही आहे. हे बघा इथं मी आता हे सगळं एक साईडला करून घेतलं ना, आता एक एक साईडने मी बनवायला घेईल आणि बनवताना ना थोडंसं चोळून घ्यायचं. आणि मग आता हे बघा बांधून बघते मी आता. तसा बांधला जातोय हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा मस्तपैकी बांधला गेलेला आहे, खूप छान येतोय. थोडंसं प्रेस जास्त करावं लागतंय म्हणून माझ्या मते तुपाची गरज आहे अजून, आणि मी थोडंसं तूप टाकेल कारण की ना तो फुटतोय बांधताना. खूप जोर लावावा लागतोय आणि तरीही तो राहत नाही आहे, फुटतोय. याच्यासाठी माझ्या मते अजून तुपाची गरज आहे. तरी मग तो बांधला गेला व्यवस्थित. तर चला मग अजून 1-2 बांधूया आपण. ह्या पद्धतीने. पण नाही बघा, नाहीच होते. तो पहिला एक तर झाला पण मग दुसरा नाही होते. तर मग मी इथं परत तूप टाकते थोडंसं. थोडं थोडं टाकायचं तूप जवळ इथं बघा. आणि त्यानंतर जसं आपण कणिक भिजायला थोडं थोडं टाकतो ना, त्या पद्धतीने थोडं थोडं तूप टाकायचं. आता हे सगळं मी मिक्स करून गेलं. आता हातानेच करेल कारण तूप मी थोडंसं गरम करून टाकते. हे लक्षात ठेवा, तूप कधी गरम करून टाकायचं. आणि हे बघा या पद्धतीने मी आता मिक्स करून घेते. आणि त्यानंतर मग परत आपण एक लाडू बांधून बघू आणि नंतर मग चांगला आला तर आपण परत बांधायला मग सुरुवात करू. पण मग हे बघा मस्तपैकी झालेले आहेत आपले, खूप सुंदर झाले लाडू आणि खूप छान. आता हे बघा किती छान झालेले आहेत आणि एकदम मऊ लागतंय हाताला. तुम्ही बघू शकता खूप मऊ लागला आणि खूप छान. आणि एकदम त्याला जसं हे आलं आणि खूप छान झाले माझे लाडू. आता हे मी आता चांगलं मिक्स करून घेतलेले. हात मी पूर्ण साफ करून घेईल आणि मग परत लाडू बांधून बघेल. ते बघा खूप छान झाले. आणि मी छोटे छोटे बनवले लाडू, रोहनला पाठवायचे आहेत म्हणून मग मी, तो हॉस्टेलला राहतो, त्याला पाठवायचे आहेत म्हणून मग मी छोटे छोटे बनवले. हे बघा मस्तपैकी किती छान बनवून झालेले आहेत. आता आता तुम्ही वरून डेकोरेशनसाठी काजू लावू शकता, बदाम लावू शकता, काही लावू शकता तुमची चॉईस अनुसार. मी त्याला काहीच नाही लावते कारण की रोहनला असे वरून काजू लावलेले नाही आवडत म्हणून मग मी नाही लावते. त्याला नाही आवडत. तर मग मी बघा मस्तपैकी झाले, किती छान लाडू झालेले बघू शकता तुम्ही. आणि पटापट होत आहे, काही वेळ नाही लागत आहे. खूप सुंदर लाडू झाले बघू शकता तुम्ही. मला तर इतकी मजा येते लाडू बांधायला. असे लाडू झाले का खूप आनंद होतो आणि आपली मेहनतला सक्सेस पण मिळतं, आपल्या मेहनतला फळ मिळतं त्याचं. खूप छान झाले बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर लाडू झाले. आणि ते मध्ये मध्ये ते चारोळी दिसते ना, इतके सुंदर वाटत आहेत, खूप छान वाटत आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा मस्तपैकी लाडू आपले हे तयार होत आहे आणि खूप छान झाले. आता बघूया, रोहनला अजून पोचलेलं तर नाही आहे. रोहनचे काय हे तर बघू मग, त्याला तो खाऊन मग सांगेल की ते आपल्याला कसे झाले. अजून त्याच्यापर्यंत पोचले नाही आहेत. आणि हे बघा ह्या पद्धतीने मी माझे सगळे लाडू बांधून घेतले आणि हे बघा किती सुंदर झाले. अर्धा किलो होते माझ्या डाळ्या, त्याच्यात एवढे लाडू झालेत. खूप सुंदर आणि खूप छान झालेले आहेत. तर चला मग मी तुम्हाला आता एक फोडून दाखवते. खूप सुंदर लाडू झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आतमध्ये पण किती छान कलर आलेला आहे, लाडूंचा खूप छान कलर आलेला आहे. आणि हे बघा खूप सुंदर लाडू झाले, मला इतके आवडले ना, मी लगेच तिथं खायला घेतलं, तुमच्या समोरच खाल्लं मी. खूप सुंदर झाले लाडू. तर माझे हे बेसनचे लाडूंची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.